तर बघा कमेंट वाचल्या मी आता, तर कंच्या व्हिडिओच्या कमेंट वाचल्या की जो मी व्हिडिओ टाकलाय का पाठीमाग की बहिणीनेच बहिणीचं घर उद्ध्वस्त केलं, आणि हे खरोखर घडलेलं आहे. ते मी फक्त तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितलंय. पण त्या व्हिडिओला काही बठक भावांनी अशा कमेंट केलेल्या आहेत, आणि काही रोळे असं फिरतात ना गावगावी बायकांवरती वाईट नजरा ठेवून, त्यांनी देखील चुकीच्या कमेंट केलेल्या आहेत. तर कार बाबांनो, व्हिडिओद्वारे मी खरी घटना सांगितली तर तुम्हाला काय एवढ्या मिरच्या लागल्यात? काही बायांना लागल्यात मिरच्या, काही गड्यांना लागल्यात मिरच्या. का बरं? खरं तुम्हाला ऐकूशी वाटत नाही का नाही ऐकूशी वाटत ते पण मी तुम्हाला सांगते, कारण तुमच्या अंगामध्ये तसंच गुण असतात, म्हणून तुम्हाला खरं स्वीकारू शकत नाही तुम्ही खरं. आणि जे बी मी सांगितलेलं आहे ना हे खरोखर घडलेली आहे आणि घडतय पण. मग खरं ऐकायची तुमच्यामध्ये हिंमत नाही तर मग व्हिडिओ पण नका ना माझं बघू. तुम्हाला काय मी पत्र बित्र पाठवते वय मा व्हिडिओ बघा म्हणून? ब्लॉक करून टाका. मला काय गरज आहे तुमची वाईट वक्त कमेंट करण्याची? मी तुम्हाला बोलते का वाईट वक्त काय नाही? तर तुमची काय गरज आहे? आणि काही जणींचा असं पण कमेंट आहे बरं का. पहिलं कमेंट सांगते मी किती खालच्या थराला, म्हणजे लय खालच्या थराला कमेंट, म्हणजे मी तर हा विचार पण नाही करत की एवढी आपल्या व्हिडिओ मध्ये काय एवढं वाईट आहे की एवढी ही लोक घाण बोलू शकतात. हा काहीच नाही ना. जे जे व्हिडिओ असलील असतात, असलील भाषा असती, त्याला तुम्ही काय चुकीचं बोलत नाही, वाईट वक्त बोलत नाही. ज्याचा व्हिडिओ चांगला असतात आणि चांगला एक संदेश देत असते त्याच्या व्हिडिओला तुम्ही चुकीचा मेसेज देताय. म्हणजे काय बोलावं तुमच्यासारख्या लोकांना? हा आता काही जणींचं असं म्हणणं आहे कमेंटद्वारे मला, तू व्हिडिओ नको काढू. का ग बाया, तुझा काय त्यामध्ये तोटा होतोय मी व्हिडिओ काढते तर? का नुकसान होती तुझी काय? का सोशल मीडिया तुझा आहे तेव्हा मला तू सांगतेस व्हिडिओ नको काढूस? का तू मला मोबाईल घेऊन दिलायस का माझ्या मोबाईलला तू बॅलेन्स टाकतीस? आणि तुला काय काम नाही का दुसरं? सारखी व्हिडिओज काढत असतीस? नाही ना, मला काहीच काम नाही. माझ्या नवऱ्याने दुनिया भांड्याला स्वयंपाकाला सगळ्याला बाई ठेवली, मी फक्त व्हिडिओज काढायला आहे सोशल मीडियावरती. आता झाली तुझी समाधान? अव लय गलिच्छ भाषामध्ये त्यांनी कमेंट केलेले आहेत. मग मा डोकं लय फिरलं या की बाबा आपण सोशल मीडियावरती काही चुकीचं बोलत नाही, अजून चुकीचं कधी शब्द वापरत नाही. आपल्याला पण तोंड आहे ना बोलायला, तोंड नाही का तेव्हा बोलायला? पण काही मर्यादेत राहून आम्ही व्हिडिओ काढतो या. मग ते सुद्धा तुम्हाला तुमच्या बुडाला का आग लागत मी म्हणते या. हा बरं, तुमच्यात एवढीच ताकद आहे ना मला एवढं वाईट वक्त बोलण्याची, तर माझ्या समोर येऊन बोला. कुठल्याही माणसाने ना माझ्या समोर येऊन मला जे व्हिडिओ काढलाय आणि कमेंटद्वारे तुम्ही जे मला वाईट वक्त बोलताय ना ते माझ्या समोर येऊन पण बोलण्याची हिंमत ठेवा. मग तुम्हाला दाखवते मी काय चीज आहे ती. पाठीमागून काय कुत्र सुद्धा भुकत असतं या, राजाला सुद्धा माणूस शिव्या देत असते. मी एवढं डोक्यात घेत नाही, पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की मी एक चांगला संदेश देते. जे खरी हकीकत घडलेली आहे ते मी सांगते की खरोखर असं घडलं या आणि घडतंय पण. तर तरी पण तुम्हाला मिरची लागते म्हणल्यावर काय बोलावं तुम्हाला? म्हणजे खरं ऐकायची तुमच्यामध्ये हिंमत नाही का? ऐकायची नाही ते मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही तसं आहे वाईट, त्यामुळं तुम्हाला खरं ऐकायची तुमच्यामध्ये हिंमत नाही. आणि व्हिडिओद्वारे माझं व्हिडिओ फक्त कॉमेडी असतात आणि व्हिडिओद्वारे हसवण्याचा प्रयत्न असतो या. आणि जे बी काही खरी घटना घडलेल्या आहेत, ज्या आतापर्यंत मी अनुभवलेल्या आहेत खऱ्या, तेच मी तुम्हाला सांगते. मग मी काय चुकीचं करते का? काही जण तर इतकी महान आहेत की ही आपल्या भारत देशाला काय बरं कमेंट होती ती, मी त्यांना ब्लॉक केलंय बरं का. बऱ्याचशा लोकांना मी आता ब्लॉक करून टाकलं या. तर बघा त्याचं कमेंट काय आहे की आपल्या भारत देशाला बदनाम करते या. कारण बाबा मी बदनाम कराय भारत देशाला? मी पण भारत देशामध्येच राहते की, आणि मी पण एक भारत देशामधला नागरिकच आहे ना.
मी बदनाम करायला आणि माझं सगळी अख्खं भारत देश ऐकायला मी का देवबिव आहे वय? मी माझं कसं आहे, आपण आपल्याच्याने चांगलं चांगलं तर कुणाला करणं होत नाही, पण वाईट तरी बोलू नका हे माझं म्हणणं आहे. तुम्ही की तुमच्याकडून चांगलं कधी अपेक्षा केली का की तुम्ही चांगलं कमेंट करा म्हणून? नका करू, तुम्ही चांगलं सुद्धा करू नका. अशा लोकांचं काय गरज आहे आपल्याला? जे बी आहेत ना मला आतापर्यंत सपोर्ट, मी जवळजवळ आता 4-5 वर्ष झालं सोशल मीडियावरती काम करते, पण एकाही म्हणजे जे बी मला 4-5 वर्षापूर्वी ओळखते ना त्यांना माहिती आहे की माझं पहिल्यापासून व्हिडिओ कधीही असं वाईट वक्त नाही की आपलं जे संस्कृती आहे ती जपून चालणारे माझे व्हिडिओ आहेत, की वाईट की आपल्यामुळे लोकांना वाईट संदेश जावा नाही असे व्हिडिओ आहेत. आणि तुम्ही अर्ध मुर्ध व्हिडिओ बघता आणि लगेच बुखायला सुरुवात करता. कशासाठी मी म्हणते हाय काय गरज? तर बघा फोन आला म्हणून स्टॉप झाला व्हिडिओ. तर बघा आता जे चांगले कमेंट करतात ना लोक, त्यांचं तर मी मनापासून धन्यवाद करते, कारण त्या लोकांना माहिती आहे माझ्या व्हिडिओ मध्ये काहीही अश्लीलपणा नसतो. जी माझं पहिल्यापासून व्हिडिओ बघतात ना तर त्यांचं रेग्युलर मला कमेंट असतात. जवळजवळ 2-3 वर्ष झालं काही महिला माझ्या बरोबर जोडलेल्या आहेत आणि आपल्याला पण 4 लोक ओळखतात. बरं घरातली पण लोक आहेत ना, घरातली सगळं माझं नातेवाईक माझं व्हिडिओ बघत येत, म्हणजे माहेरची पण बघतात आणि सासरची पण लोक बघतात. मग माझी पण मी मान मर्यादा ठेवूनच व्हिडिओ बनवते ना. असं नाही ना की कोण मला बोलायला नाही दापायला नाही, चला मी आहे मोखरच आहे की टाकायचं कसली पण असलेली व्हिडिओ करायचं आणि टाकायचं सोशल मीडियावरती. असं काय नाही, मला पण बंधन आहे. आणि तुम्ही जे कमेंट करताय ना ते कमेंट नातेवाईक पण बघतात, कुठंतरी वाईट वाटतं त्या गोष्टीचं, म्हणून बाकी काय नाही. तुम्हाला ब्लॉक करायला मला 5 मिनिटं सुद्धा लागत नाही. तुम्ही लय मेहनतीने काय काय डोक्यात वाईट वाईट विचार तुमच्या डोक्यात जे शिस्त येतं ते तुम्ही तुमचं जे घाण विचार असतात ते तुम्ही कमेंटद्वारे मला शहाणपणा जाताय शिकवायला, पण त्याच्यामध्ये तुमचं पण नुकसान आहे. जर तुमच्या नातेवाईकांनी तुमचं कमेंट वाचलं तर त्याच्यामध्ये तुमची पण इज्जत जाणार ना, की बाबा एका महिलेला आपण असलं वाईट कमेंट करतोय, तुमची सुद्धा इज्जत जाणार. माझं काय नाही हो, कारण माझं व्हिडिओ सगळे आमचं नातेवाईक बघतात, मला काही त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की एखाद्या माणसाने चुकीचं कमेंट केलं ना तर त्याला काही चुकीची माणसं पण प्रोत्साहन देत असतात. त्या गोष्टीचं मला वाईट वाटतंय की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत नाही, पण अर्धमुर्ध व्हिडिओ बघून त्या चुकीच्या माणसाला तुम्ही सपोर्ट करता. तर असं काय करू नका. जे चांगले व्हिडिओ काढतात, ज्या महिला चांगले व्हिडिओ काढतात त्यांना सपोर्ट करा. माझंच नाही पण दुसऱ्या पण महिला आहेत की चांगले व्हिडिओ काढतात त्यांना सपोर्ट करा. आणि ज्या अश्लील बोलतात अश्लील दाखवतात तुम्हाला तर त्यांना मग अशी वाईट लोक सपोर्ट करतात, चांगली लोक कोण करणारे सपोर्ट? असं आहे ना. आणि आपण आहे ना चांगल्या मार्गानेच पुढं जायचं या. आणि तुमचा सगळ्यांचा जे बी चांगले कमेंट करतात त्यांचा सपोर्ट आतापर्यंत मला इथपर्यंत भेटलेला आहे. तर बघा तुमचं सगळ्यांचं परत एकदा मी मनापासून धन्यवाद. कोणत्या लोकांचं करणार आहे तर जे चांगले कमेंट करतात आणि माझं दररोजच्या म्हणजे रोज जे व्हिडिओ येतात ते बघतात त्यांचं मी मनापासून परत एकदा सगळ्यांचं धन्यवाद करते. आणि तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेले आहे. जे वाईट कमेंट करतोय त्यांना मी डायरेक्ट दुसक्या उडवून टाकते, मी डायरेक्ट ब्लॉक करून टाकते. त्यांना नको आपला व्हिडिओ दिसायला, आपल्याला नको त्यांचं दिसायला व्हिडिओ. म्हणजे त्यांचं तर काही व्हिडिओ नसतात, त्यांचं काय डीपी वरती कुत्र्या मांजराचे फोटो असतात, त्यांची लायकी सुद्धा नसती. त्यांचं स्वतःच तोंड दाखवण्याची त्यांची लायकी नसती. पण ती अशी कुत्र्या मांजराचं फोटो ठेवून वाईट वक्त कमेंट करतात. बाकी काय नाही, व्हिडिओ तर त्यांचं काही नसतात. तर बघा एवढ्यातच मी व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटू एका परतच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर कॉमेडी व्हिडिओ काढलेला आहे बरं का, नक्की आपल्या ह्याच चॅनल वरती आपला व्हिडिओ बघा. कॉमेडी पण आता लय वेळ गेलाय, माझा 2-3 तास गेलेले आहेत माझं एक कॉमेडी व्हिडिओ काढायला. 2-3 मिनिटाचा आहे, नक्की बघा. आणि ठेवते आता बरं का. आणि आपल्या स्टोऱ्या चालूच राहणार आहेत. जे खरे घडलंय ना हकीकत ते मी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. किती कुणी आडवं येऊ द्या आपल्या, आपण ऐकणार नाही. आणि मी तर कुणाच्या बापाला भीत नाही, लय बेकार बाई आहे मी.